पुण्यामधील हिंजवडी परिसरामध्ये भर चौकात चौघांवर काळानं घाला घातला। एका कंपनीमधील कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली आणि त्यानंतर जे काही घडलं ते बघून तुमच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही। बघूया। या टेम्पो ट्रॅव्हलरच्या आगीत 4 जणांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे। घटना आहे पुण्यातील हिंजवडी परिसरातील। व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करत होते। हिंजवडी फेज 1 मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली आणि त्यानंतर पुढे काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होते। शॉर्ट सर्किटमुळे चालकाच्या पायाखाली आग लागली। चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले। काहीच वेळात संपूर्ण टेम्पो ट्रॅव्हलरला आगीने घेरलं। मागचं दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली आणि या आगीमध्ये दुर्दैवी असा 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। तीच ही टेम्पो ट्रॅव्हलर्स आहे आणि याच टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागलेली आहे। खरं तर हिंजवडी या परिसरात असणाऱ्या इन्फोटेक कंपनीमध्ये खरं तर ही टेम्पो ट्रॅव्हलर्स कर्मचारी घेऊन येत होती आणि कर्मचारी घेऊन येत असताना या टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागलेली आहे। या आगीत जर आपण पाहिलं तर 4 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे। तर ही जी आग आहे ती ड्रायव्हरच्या पायापाशी म्हणजे ब्रेक, क्लच आणि एक्सेलेटर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणावरून आग बाहेर आल्याचं एकंदरीत पुढे आलं। टेम्पो ट्रॅव्हलरची बस असल्यानं सर्वांना एकाच वेळी बाहेर पडणं शक्य झालं नाही। त्यामुळे 8 जण बाहेर पडू शकले, मात्र 4 जण बसमध्येच अडकले। या आगीत या 4 जणांचा अक्षरशः कोळसा झाला। 7:30 वाजेच्या सुमारास हिंजवडीमध्ये फेज 1 मध्ये सर्कलवरून डसॉल्ट सिस्टीमकडे जाताना अचानक कंपनीच्या गाडीने पेट घेतला। यामध्ये सुरुवातीला ड्रायव्हरला बर्न इंजुरीज झाल्या आणि त्यामुळे त्यांनी उडी मारली बसमधून। स्लो स्पीडमध्ये बस झिगझॅग स्वरूपात पुढे जाऊन डिवायडरला आदळली। पुढे बसलेले जे एम्प्लॉईज होते ते जे उतरू शकले ते तात्काळ उतरले, ज्यामधले काही इंज्युअर्ड आहेत आणि जे ICUमध्ये रुबी हॉस्पिटल हिंजवडी फेज 1 मध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयात धाव घेतली। मृतांची डेड बॉडी ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी सुरुवातीला नकार दिला। व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या डेड बॉडी घेण्यास होकार दर्शवला। हे सकाळी जाताना रोजच्या टायमानं 7 वाजता वारज्यात जातात। वारज्यात गाडी येते, त्या गाडीत बसून हिंजवडीला दुटीला जातात। त्या दुटीला जाताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्हाला कळालं। त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय जे घटना घडली, ड्रायव्हरनं काय उडी टाकली का काय केलं, गाडीला आग लागली हे आम्हाला कल्पना नाही। कंपनीच्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं झाले, काय कळाले का हे आम्ही चौकशी करणार आहे आणि डेड बॉडी तोपर्यंत आम्ही इथनं हलवणार नाही। ह्या कंपनीमध्ये तो 2 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आली त्याला आता काम करत होता। तो अगोदर माणिचंद कंपनीत होता चंदननगरला, तिथे वाघोली साईडला। ती कंपनी बंद झाल्यानंतर हा इकडे जॉईन झाला होता आणि हिंजवडी फेज 1 नंबर तिथं यांची कंपनी होती ग्राफिक्स नावाची। तिथं तो मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता। आता नंतर आम्ही जरा बघणार सगळे काय काय पॉलिसीज त्याच्या काय आहेत काय नाही ते बघायला लागेल, पण अगोदर ही मृतदेहाची तरी विल्हेवाट आम्हाला लावली पाहिजे। टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीमुळे खासगी वाहतुकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय। या अगोदर खासगी ट्रॅव्हल बसेसला लागलेल्या आगीत प्रवाशांचे अशाच प्रकारे हकनाक बळी गेले। त्यामुळे खासगी वाहतूकदारांकडे परिवहन विभाग का दुर्लक्ष करताय हा प्रश्न उपस्थित होतोय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज।